राज्यामध्ये सध्या उन्हाचा तडाखा जबरदस्त आहे आणि त्यामुळे पाण्याची मागणी सुद्धा वाढू लागलेली आहे। त्यातच पाण्याची पातळी दिवसागणिक घसरत चाललेली आहे। बोरवेल आणि विहिरीतलं पाणी सुद्धा कमी होत आहे। त्यामुळे मार्च महिन्यातच पाणी टंचाई जाणवतीये। मराठवाड्याची तहान भागवली जातीये, मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ पैठण तालुक्यातल्या डोणगाव तांबेच्या नागरिकांवर सध्या आल्याचं पाहायला मिळतंय। गावात सतत पाण्याची टंचाई असते आणि पाण्यासाठी एक एक दीड 2 किलोमीटर महिलांना, मुलींना, शाळेतल्या मुलींना जावं लागतं पाण्यासाठी। आणि प्रशासनाने लवकरात लवकर टँकर चालू करा। 31 मार्चपर्यंत जर टँकर चालू जर नाही झालं तर आम्ही पंचायत समितीसमोर आंदोलन करू, हंडा आंदोलन करू। तरी जर प्रशासनाने जर टँकर चालू नाही केला, पाहून गेला असेल, पाणी मुरलंच नाही जास्त आणि जास्त साठा राहिला नाही। गावामध्ये आहे पण थोडं जास्ती नाही पाणी। हे तलाव तर चक्कच आटला, त्या तलावाला हे थोडंसं, पण आमच्या गावात काय पाण्याची जास्ती हे नाही। तसं सरकारनं काहीतरी करायला पाहिजे पाण्याची व्यवस्था। आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, पाहूया। हिंगोली जिल्ह्यामध्ये तलावांच्या पाणी पातळीत यावर्षी मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळते। सध्या मार्च महिन्याला सुरुवात झालेली आहे। शेवटच्या या आठवड्यामध्ये सध्या संपूर्ण जे आहे ते अनेक तलावांनी तळ गाठल्याचं पाहायला मिळतं। त्या तर अनेक तलावांमध्ये सध्या 50% खाली पाणी असल्याचं पाहायला मिळतं। मी सध्या हिंगोलीच्या पारोळा तलावावरती बघू शकता की हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 27 लघु तलाव आहेत आणि या तलावापैकी जवळपास अनेक तलाव जे आहेत ते 50%हून कमी पाणीसाठा यावर्षी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर औंढा नागनाथमध्ये जवळपास एकूण 9 तलावापैकी जे चार तलावामध्ये सध्या केवळ 40% पाणीसाठा असल्याचं समोर आल्याचं पाहायला मिळतंय। यावर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये तलावांच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे अनेक गावांना जे आहे ते भीषण पाणी टंचाई होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। बघू शकता की मी या पारोळा तलावावरती आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असेल की दरवर्षी या मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणीसाठा असतो, मात्र यावर्षी जे आहे ते कमी पाऊस पडल्यामुळे अनेक तलावांच्या पाणी पातळीत घट झाल्याचं पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक या धरणांचा पाणी पुरवठा हिंगोली, परभणी, नांदेड अशा अनेक जिल्ह्यांना होतो, मात्र आता अनेक या धरणासह तलावांच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे आता हिंगोली अनेक गावात जे आहेत हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना यावर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याचं पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।